नमस्कार. उद्या गुरुवार 18 जून आणि अत्यंत शुभ आणि दुर्मिळ योग उद्या असणार आहे. उद्या आहे गुरुपुष्यामृत योग. यंदा नीज ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध पक्षातील विनायक चतुर्थीच्या दिवशीच हा योग आल्यामुळे त्याचे आध्यात्मिक महत्त्व हे अधिकच वाढले आहे. त्यामुळे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे एक काम करायचे आहे. या वर्षातील शेवटचे गुरुपुष्यामृत हे असणार आहे. सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील. घराची, पतीची, तुमची, तुमच्या मुलांची खूप प्रगती होणार आहे. तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचे आहे, सकाळी कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. तसेच या दिवशी उचीचा गुरु शुक्र आणि चंद्र यांच्या युतीने गजलक्ष्मी आणि गजकेशरी योग देखील निर्माण होत आहे. त्यामुळे हा योग अत्यंत दुर्मिळ आणि खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर उद्या 18 जून रोजी सकाळी 6:04 हा योग सुरू होत असून समाप्ती ही 18 जून रोजीच सकाळी 11:32 होणार आहे. म्हणूनच तुम्हाला या शुभ वेळेतच हे काम करायचे आहे. तर तुम्हाला हे पान कोणत्या वेळेत आणायचे आहे, तर 11:30 वाजेपर्यंत तुम्ही कधीही आणू शकता. अगदी ब्रह्ममुहूर्तापासून ते 11:30 वाजेपर्यंत. तर बघा, गुरुपुष्यामृत योग हा साधासुद्धा योग नाही आहे. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी हा योग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गुरुपुष्यामृत योगावर सोने, चांदी किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. नवीन व्यवसायाची सुरुवात करणे, जमीन खरेदी करणे, आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. आणि या दिवशी विनायक चतुर्थी आलेली असल्याने भगवान गणेशाची विशेष पूजा देखील या दिवशी करावी, ज्यामुळे तुमच्या कार्यातील सर्व अडथळे दूर होतात आणि तुमचे सर्व कामे मार्गी लागतील. तर अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे आणि आपल्या धार्मिक मान्यतेमध्ये झाडाझुडपांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही विशेष ह्या एका झाडाचे फक्त पान घरी आणायचे आहे आणि त्याचे एक महत्त्वाचे काम करायचे आहे. यामुळे तुमचं आयुष्य नक्कीच बदलताना तुम्हाला नक्की दिसेल. शत्रू जे आहेत, जे तुमच्या तोंडावर गोड बोलतात, माघारी तुमच्याविषयी वाईट विचार करतात आणि सतत तुमच्या कामांमध्ये अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात, असा शत्रू त्रास देखील पूर्णतः नष्ट होणार आहे. उद्याचा हा दिवस तुमच्या आयुष्याला अशी कलाटणी देणारा दिवस आहे की त्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. उद्या गुरुपुष्यामृत योग येत आहे, परंतु हा साधासुद्धा योग नाही आहे. या योगासोबतच अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारिक संयोग जुळून येत आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा करत असतो आणि गणपती बाप्पांचीच विनायकी चतुर्थी या दिवशी आलेली आहे. म्हणजे तुमचे कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी गणपती बाप्पा हे तुमच्या प्रत्येक कोणत्याही कार्यामध्ये सुरुवातीला हजर असतात आणि त्यांची विधिवत पूजा केली जाते. त्याप्रमाणेच गुरुपुष्यामृत योग म्हणजेच महालक्ष्मीचा हा योग आहे आणि गणपती बाप्पांचा विनायकी चतुर्थीचा हा देखील दिवस आहे, म्हणजे ही तिथी आहे. त्यामुळे तुम्हाला या दोन्ही शुभ योगाचा एकाच दिवशी साक्षात माता लक्ष्मीचे आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद मिळण्यासाठी सुयोग जुळून आलेला आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाची चणचण भासत असेल, पतीच्या नोकरीमध्ये, उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल, मुलांचे देखील अभ्यासामध्ये लक्ष नसेल किंवा घरामध्ये विनाकारण वादविवाद, भांडणे होत असतील, तर तुम्हाला उद्या सूर्योदयाच्या वेळी एक विशिष्ट झाडाचे पान घरी आणायचे आहे. हे पान घरात येताच तुमच्या पतीची, तुमच्या मुलांची प्रगती इतक्या वेगाने होणार आहे की तुम्ही विचार करून थक्क व्हाल. जर शत्रू त्रास असेल तर तो पूर्णतः नष्ट होणार आहे. जे शत्रू तुमच्या पाठीमागे तुमच्याविषयी काही ना काही कटकारस्थान करत असतील, ते तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील, ते स्वतःहून तुमच्यासमोर लोटांगण घालतील. ते झाड कोणते आहे आणि ते पान कसे आणायचे आहे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अर्धवट माहिती काहीही साध्य करून देत नाही, उलट त्याचे परिणाम देखील चांगले होत नाही. आपण अर्धवट उपाय करून पुढे जातो आणि त्याचे फळ आपल्याला मिळत नसते. आपण नेहमीच ऐकतो की गुरुपुष्यामृत योग हा सोने चांदी खरेदी करण्यासाठी आणि कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा योग आहे. ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते नक्षत्रांचा राजा मानले जाते. आणि जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो. उद्याच्या या विशेष तिथीवर तुम्ही केलेला कोणताही छोटासा उपाय लाखो करोडो पटीने तुम्हाला फळ देणारा ठरणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं कोणतं एक झाड आहे ज्याचं फक्त एकच पान तुमचं नशीब बदलू शकतं. मी तुम्हाला त्या झाडाचे नाव सांगणारच आहे, परंतु त्याआधी तुम्हाला हे माहीत आहे का, निसर्गाने आपल्याला अशा काही वनस्पती दिलेल्या आहेत ज्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो.
अनेकदा आपण खूप खर्च करत असतो, लाखो रुपये खर्च करतो. काही ज्योतिषांकडून वेगवेगळे उपाय देखील आपण करून घेत असतो. परंतु प्रत्येकालाच हे शक्य नाही आहे. म्हणूनच आपल्या अंगणात, आपल्या अवतीभोवती काही असे झाडे आहेत ज्याचे खूप महत्त्व आहे. अशा काही चमत्कारिक वनस्पती आहेत ज्याकडे आपले कधीही लक्ष जात नाही. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला अशाच एका विशिष्ट वनस्पतीबद्दल सांगणार आहे. त्या झाडाच्या पानामध्ये आकर्षण शक्ती आणि नकारात्मकता खेचून घेण्याची शक्ती आहे. आणि तीच नकारात्मक शक्ती पूर्णतः नष्ट करण्याची शक्ती देखील त्या पानामध्येच खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. चला तर, ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात तो क्षण आलेला आहे. आता आपण थोडाही वेळ वाया न घालवता त्या चमत्कारिक आणि दैवी शक्ती असलेल्या झाडाबद्दल बघूयात. ज्या झाडाचे फक्त एक पान तुम्हाला तुमच्या सोबत घरी घेऊन यायचे आहे आणि यामुळेच तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडणार आहे. नीट लक्ष देऊन ऐका. हे झाड दुसरं तिसरं कोणतंही नसून आपल्या सर्वांच्या समोरच असलेले आणि आपल्या सनातन धर्मामध्ये साक्षात त्याला देवीचे रूप मानले जाते. आणि हे झाड आहे औदुंबराचे झाड, म्हणजेच उंबराचे झाड. आणि अजून एक अत्यंत दुर्मिळ वृक्ष आहे ज्याला आपण श्वेतार्क म्हणतो, म्हणजेच पांढऱ्या केळीचे झाड त्याला म्हणत असतो. तर हे दोन्हीही झाड अत्यंत जास्त प्रमाणामध्ये दैवी शक्ती असलेले आहेत. तुमच्या मनामध्ये प्रश्न देखील आलेला असेल, आपण इतकी धार्मिक सेवा करतो, साधना करतो, तर मग अशा एका फक्त झाडाच्या पानामध्येच इतके काय मोठे रहस्य दडलेले आहे? तर लक्षात ठेवा, आपल्या तंत्रशास्त्रात आणि पुराणामध्ये या दोन्ही वृक्षांना जागृत वृक्ष असे म्हटले गेलेले आहे. औदुंबराचे झाड हे साक्षात भगवान दत्तात्रयांचे निवासस्थान आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी या ठिकाणी अखंड वास करत असते. असे म्हटले जाते की औदुंबराच्या मुळापाशी ब्रह्मा, मध्यभागी विष्णू आणि अग्रभागी शिव राहतात. आणि उद्याच्या गुरुपुष्यामृत योगावर जेव्हा तुम्ही या झाडाचे एक पान घरी आणता तेव्हा तुम्ही फक्त एक पानच घरी नाही आणत आहेत, तर साक्षात त्रिदेवतांना आणि माता लक्ष्मीला आपल्या घरी सोबत आणत आहात. आणि दुसरं म्हणजे श्वेतार्क, म्हणजेच पांढऱ्या रुईच्या मुळामध्ये साक्षात प्रथमेश म्हणजेच भगवान गणेशाचा वास असतो. आणि लक्षात ठेवा, उद्या गुरुपुष्यामृत योगासोबतच विनायकी चतुर्थी देखील आहे आणि गणपती बाप्पांना समर्पित ही तिथी आहे. आणि त्यामुळेच या झाडाच्या पानामध्ये एवढी तीव्र आकर्षण शक्ती असते की हे एकच पान आपल्या घरातील गरिबी बाहेर ओढून काढतो आणि ऐश्वर्य, धनधान्य, संपत्ती याला घरी खेचून आणत असते. आणि तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता पडत नाही. जर काही कारणास्तव तुम्हाला औदुंबराचे किंवा मग पांढऱ्या रुईचे पान ते झाड तुमच्या अवतीभोवती जर नसेल, अजिबातच काळजी करू नका. निसर्गाने आपल्याला तिसराही पर्याय दिलेला आहे. तुम्ही पिंपळाच्या झाडाचे पान देखील घरी आणू शकता आणि पिंपळाच्या झाडाच्या पानामध्ये देखील साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा वास असतो. परंतु तुम्हाला जर पांढऱ्या रुईचे झाड तुमच्या घराजवळ असेल तर त्याचा तुम्ही आवर्जून उपाय करा. कारण का तर विनायकी चतुर्थी आलेली असल्यामुळे, गुरुवार असल्यामुळे तुम्ही या दिवशी औदुंबराच्याही पानाचा उपाय करू शकता आणि पिंपळाच्या देखील करू शकता. तिन्ही झाडे अतिशय दैवी शक्ती असलेले आणि अशा विशेष तिथीवर त्याचे खूप जास्त महत्त्व असलेले आहे. कारण हा योग पुन्हा नाही. तर बरेच जण काय करतात, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच जातात आणि पटकन पान तोडून घरी आणतात. परंतु असे केल्यास या उपायाचा तुम्हाला हवा तेवढा फायदा होणार नाही. म्हणजेच तुम्हाला याचा चांगला परिणाम तर होणार नाही, पण वाईट परिणाम होऊ शकतो. कारण उगाचच जाऊन झाडाचे पान तोडणे हे चुकीचे आहे. निसर्गाकडून जेव्हा आपल्याला त्या झाडाची दिव्य शक्ती आपल्याला काही उपायासाठी मागून घ्यायची असते, तेव्हा त्या झाडाची परवानगी घेणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. या पानाला घरात आणण्यासाठी तुम्हाला अत्यंत विशिष्ट पद्धत वापरायची आहे आणि सोपी आहे, जी अनेक वर्षांपासून पूर्वजांनी आपल्या शास्त्रांमध्ये लिहून ठेवलेली आहे. आपल्याला उद्या सकाळी जेव्हा हे पान घरी आणायचे आहे तेव्हा रिकाम्या हाताने जायचे नाहीये, तर झाडाला इजा न करता त्याला आमंत्रण देऊन त्याची परवानगी घेऊन आणायचे आहे. याचा कठोर नियम काय आहे, तुम्ही जर हे नियम पाळले तरच तुम्हाला या उपायाचे फळ 100% लवकरात लवकर प्राप्त होणार आहे. पानाच्या स्पर्शाने तुमच्या पतीच्या, तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडेल, नशीब उजळेल, शत्रुत्रास पूर्णतः समाप्त होईल. नियम कोणते आहेत आणि ते पान घरात आणल्यानंतर नेमका कोणता विधी करायचा आहे हे आता आपण बघूयात. उद्या 18 जून रोजी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शक्य झाले तर आवर्जून करा. त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करा व त्यानंतर लगेचच हा उपाय करू शकता. तर सकाळी सूर्योदयाच्या वेळी हे काम करू शकता किंवा 11:30 वाजेपर्यंत कधीही हे काम करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचे आहे. त्यामध्ये थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत. थोडेसे कच्चे दूध असेल तर ते देखील टाकायचे आहेत.
थोडेसे फुलं, हळद कुंकू अक्षता घेऊन जायचे आहेत. 1 रुपयाचे नाणे सोबत घेऊन जायचे आहे. झाडाजवळ गेल्यानंतर तुम्हाला आधी मनोमन प्रार्थना करायची आहे. हे वनराजा, उद्या गुरुपुष्यामृत योगावर मी तुमच्या झाडाचे एक पान घेऊन जात आहे. हे पान मी माझ्या घराच्या प्रगतीसाठी आशीर्वाद मागण्यासाठी इथे आलेली आहे आणि घेऊन जात आहे. कृपया मला तुमच्या झाडाचे एक पान प्रदान करावे. त्यानंतर त्या झाडाला पाणी अर्पण करायचे आहे. 1 रुपयाचे नाणे तिथे अर्पण करायचे आहे. हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत. झाडाची क्षमा मागून अतिशय हळूवारपणे विटंबना न करता एकच पान तुम्हाला त्या झाडाचे तोडून घ्यायचे आहे. पान हे हिरवेगार असावे, कुठेही किडलेले नसावे, स्वच्छ फ्रेश पान तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहे. त्यानंतर ते पान घरी आणून गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचे आहे आणि ते पान एका प्लेटमध्ये घ्यायचे आहे. देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे व त्यानंतर त्या पानावर लाल चंदनाने किंवा कुंकवाने किंवा मग अष्टगंधाने श्री किंवा मग ओम असे लिहायचे आहे आणि हे पान तुमच्या देवघरातील माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचे आहे. आणि विनायकी चतुर्थी असल्यामुळे तुम्ही जर रुईच्या झाडाचे पान आणलेले असेल तर गणपती बाप्पांच्या समोर अर्पण करायचे आहे. तर पान ठेवण्याआधी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा ओम गणपती नमः या तिन्ही मंत्राचा 108 वेळेला जप करणे शक्य झाले तर आवर्जून करायचा आहे. शक्य झाल्यास श्री सुक्ताचे पठण आवर्जून करायचे आहे 1 वेळेला. त्यानंतर हे पान देवघरामध्ये ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा एका झटक्यात नष्ट होते, पतीच्या कामात प्रगती होते, शत्रूची बुद्धी देखील बदलते, तो तुमच्याविषयी वाईट विचार करणं, गुपित वार करणं आणि कोणतेही वाईट काम करणं सोडून देईल. त्यानंतर दुसरा अजून एक असा उपाय आहे की तो तुमच्या पतीच्या खूप जास्त प्रगतीसाठी आणि धनप्राप्तीसाठी असणार आहे. जर तुमच्या पतीच्या उद्योग व्यवसायामध्ये नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर उद्याच्या गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही देवघरामध्ये ठेवलेल्या त्या पानाच्या खाली एक चांदीचे नाणे किंवा 1 रुपयाचे नाणे देखील तुम्ही ठेवू शकता. संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला त्या पानावरील नाणे ते उचलून घ्यायचे आहे. तुमच्या पतीच्या खिशामध्ये किंवा मग पॉकेटामध्ये किंवा मग ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी कपाटात, तिजोरीमध्ये कुठेही ठेवू शकता. यामुळे पैशाचा आवक वेगाने वाढेल आणि त्यासोबतच प्रगती होईल आणि माता लक्ष्मी कायम तुमच्या घरामध्ये टिकून राहील. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी अजून एक उपाय, गुरुपुष्यामृत योग हा शिक्षणासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. उद्या सकाळी मुलांच्या हाताने महादेवाला, गणपती बाप्पांना किंवा स्वामी समर्थांना पिवळे फूल अर्पण करायचे आहे. महालक्ष्मीला तुम्ही लाल फूल अर्पण करायचे आहे किंवा गणपती बाप्पांना तुम्हाला लाल फूलच अर्पण करायचे आहे. भगवान विष्णूंना, स्वामी समर्थांना तुम्ही पिवळे फूल अर्पण करू शकता. थोडीशी साखर देखील तिथे अर्पण करायला सांगायचे आहे. त्याचबरोबर तुम्ही जे झाडाचे पान आणलेले आहे त्या पानाला त्या मुलाला स्पर्श करायला लावायचा आहे आणि त्यानंतर मुलांनी अभ्यासाला सुरुवात करावी. यामुळे मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळेल. तो उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे, परंतु कोणताही उपाय किंवा व्रतवैकल्य तेव्हाच फलित ठरत असतो जेव्हा तो नियमाने केला जातो आणि शुद्ध मनोभावे केला जातो. म्हणूनच हा उपाय करताना तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. जर तुमच्याकडून या चुका झाल्या तर त्या उपायाचे फळ तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे साधे सोपे नियम पाळा आणि नक्की त्या प्रकारेच उपाय करा. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, हा उपाय करताना श्रद्धेने आणि संयमाने करायचा आहे. अनेकदा फक्त आपण असे करतो, चला सांगितलेला उपाय आहे आणि करून पाहूयात, फळ मिळते का नाही माहीत नाही अशी मनात शंका आणत असतो. परंतु असे केल्यास त्याचे फळ मिळणार देखील नाही. जेव्हा तुम्ही त्या झाडाचे पान हातामध्ये घ्याल तेव्हा मनामध्ये एक दृढ इच्छाशक्ती आणि विश्वास ठेवा की त्या दैवी शक्ती असलेल्या झाडाचे एक पान ईश्वर शक्ती म्हणूनच मी घरी घेऊन जात आहे आणि साक्षात यासोबत देवी देवतांना सोबत घेऊन जात आहे आणि यामुळे माझ्या घरातील सदस्यांची प्रगती 100% होणारच आहे. तुमच्या मनामध्ये अशी सकारात्मक ऊर्जा जेव्हा असेल आणि तेव्हा तुम्ही हा उपाय कराल तर तो शक्तिशाली ठरणार आहे. आणि हे पान तोडताना त्या झाडाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. लोक घाईघाईमध्ये पटकन पाने असे ओरबडून आणतात, तर तसं करायचं नाही आहे. झाडाची विटंबना करू नका. एकच चांगले पान तुम्हाला या ठिकाणी तोडायचे आहे झाडाची क्षमा मागून. तसेही तोडून आणलेले पान घरामध्ये समृद्धी आणू शकत नाही. त्यानंतरचा नियम आहे, घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध आणि सकारात्मकच असायला हवे आणि तुमच्या वाणीवर ताबा देखील असायला हवा. घरामध्ये चिडचिड असू नये किंवा मग कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्यामध्ये असू नये यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. जर घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय कोणालाही करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरीही चालेल.
अशी संधी पुन्हा नाही आहे. जर तुमच्या घरामध्ये काहीही अडचणी नसतील तर आवर्जून हा उपाय वेळात वेळ काढून करा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.